आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा. तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक गप्प बसतील, ऐकून घेतील असं नाही. ज्या विचार परंतु दिवसेंदिवस राजकारणातली जी पातळी आहे ती कुठेतरी घटत चालली आहे का? ज्या पद्धतीने ही सगळी वक्तव्य समोर येतात ते शिव्याशाप देणं असतील पत्रकार परिषदेमध्ये किंवा त्यांचा आमचा काही संबंध नाही ना. या काँग्रेसचे जे आहे ते पुढारी त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा आणि सुनेत्राताईंचा उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कशासाठी हे उगीच आपला त्रास द्यायचा, कशासाठी अपमान करायचा? तुमच्या पक्षाने आंदोलन केलेले मात्र अजूनही काँग्रेस त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की सुनेत्राताईंनी दुर्गा म्हणून सिद्ध करावं, असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं. दुर्गा म्हणून सिद्ध करा असं. आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं, ते मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या ते काय हे सगळं जे त्यांनी केलेलं आपण दुरून जात नाही. राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री. आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार. थांबवण्याचा प्रकार असे प्रश्न देखील मला त्याची काही कल्पना नाही आहे. परंतु अनेक वेळेला जे आहे ज्या वेळेला मिटिंगचं काम संपतं त्याच्यानंतर काही वेळेला अनेक प्रश्न जे विचारत असतात कोणा कोणतरी. आता तुम्ही मला प्रश्न विचारता, मी आता तुम्हाला उत्तरं दिली, त्याच्यानंतर जर तुम्ही आता तुमचा ट्रॅक बदलला तर मी सांगितलं नमस्कार जातो आपण, मी पण जाईल. त्याच्यामुळे काम झालं, तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही सुद्धा बसणार का अर्थ होता. आणि एक तर ज्येष्ठ नेते आहेत धनंजय मुंडे तिथलेच आहेत, त्यांनी सांगितलं ठीक आहे जाणार आपण संपली आता. परंतु काँग्रेस मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. ते म्हणतात की जी काही वक्तव्य केलेली आहेत ती आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत, परंतु तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारला, गोंधळ घातला, राडा केला. कसला राडा केला? आता तुम्ही एवढे सगळे लोक आले म्हणजे काही राडा झाला?